विचारात्या सह्याद्रीने आणि त्या सागर लेडींना माझा शुभा कसा होता. जिथे जिथे शुभ उभे राहते तिथे गणपते भलांची मती. अरे मरणाची कोणाला भीती आदर सांगचे राजे शिव छत्रपती. अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा. त्याच्या खुशीत एक हिरा चमकला. भगवा दिला चंदनाचा दिवा प्रकटला. हातात घेऊन तलवारी शत्रूवर गरजला. महाराष्ट्राचा असा एकच राजा होऊन गेला. जय भवानी जय शिवाजी. हाय हॅलो नमस्कार. पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या या व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ खूप खास असणार आहे कारण आज आहे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती. आज श्रद्धाच्या शाळेला तर सुट्टी होती, पण सरांच्या शाळेमध्ये शिवजयंती निमित्त बालसभेचा कार्यक्रम आयोजित केला होता आणि आम्ही सर्वजण आज या कार्यक्रमासाठी शाळेमध्ये आलो होतो. त्यानंतर श्रद्धाने त्यामध्ये सहभाग घेतला होता. शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची सुंदर अशी पूजा करण्यात आली होती. त्यानंतर मुलांनी तयार केलेले महाराजांविषयी भाषण गीत गायन मुलांनी सादर केलं. शाळेतील कार्यक्रम आटोपल्यानंतर आम्ही निघालो छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराकडे दर्शनाला. हे मंदिर आहे तळोजे मजकुरे येथे एका ग्रामस्थांच्या घरी. त्यांनी स्वतः हे मंदिर त्यांच्या जागेमध्ये उभं केलं आहे. मंदिर खरंच खूप सुंदर आणि भव्य आहे. व्हिडिओमध्ये ज्या ताई तुम्हाला दिसत आहेत त्यांच्या घरासमोरच हे मंदिर आहे. मी तुम्हाला सर्वप्रथम मंदिराचं पूर्ण लुक दाखवते. घर आणि घराच्या शेजारीच महाराजांचे सुंदर असे मंदिर आहे. तुम्ही सर्वप्रथम पाहू शकता त्यांच्या घराचे नाव पण प्रतीक निवास असे आहे. मंदिराचं बांधकामही एखाद्या किल्ल्यासारखं करण्यात आले. दोन्ही बाजूने छोटे छोटे बुरुज असल्यासारखे बांधण्यात आलेले आहेत आणि मध्यभागी प्रवेशद्वार आहे. समोरच महाराजांची मूर्ती आहे. महाराजांची मूर्ती खरंच खूप सुंदर आहे. त्यांच्या चेहऱ्यावरचं तेज, त्यांचा रुबाब आपल्याला या मूर्तीतून पाहायला मिळतो. महाराजांच्या मूर्तीच्या डाव्या साईडला श्री संत रामदास स्वामी यांची सुंदर अशी सुबक मूर्ती आहे. तर महाराजांच्या डाव्या साईडला संत तुकाराम महाराजांची सुंदर आणि सुबक अशी मूर्ती आहे. शिवाजी महाराजांच्या काळामध्ये हे दोन्ही संत आपल्या महाराष्ट्राला लाभले होते. महाराजांचं दर्शन घेऊन आम्ही ताईंशी थोड्याशा गप्पा मारल्या. आम्ही ताईकडून मंदिराची माहिती घेत होतो तेव्हा त्यांनी सांगितलं की त्या शिवजयंती 17 मार्चला साजरी करणार आहेत. तुम्हालाही माहिती असेल आपल्या राजांची जयंती ही तारखेनुसार आणि तिथीनुसार अशी 2 वेळा साजरी केली जाते. 16 मार्चला तुकाराम बीज आहे व 17 तारखेला आपली शिवजयंती. या दोन्ही दिवशी या ठिकाणी खूप मोठा कार्यक्रम साजरा केला जातो. आजही शिवजयंतीनिमित्त महाराजांच्या मूर्तीची खूप सुंदर अशी पूजा करण्यात आली होती. बराच वेळ त्यांच्याशी गप्पा मारून महाराजांचे दर्शन घेऊन आम्ही परत घरी निघालो. घरी परत येण्यासाठी बराच वेळ लागला होता, त्याच्यामुळे सर्वांनाच खरंच खूप भूक लागली होती. घरी आल्यानंतर मात्र मी लवकरच स्वयंपाक बनवायला घेतला आणि आज जेवणामध्ये होतं चपाती, भात, वाटाणे घालून वांग्याची भाजी आणि थंडगार असं ताक. हळूहळू उन्हाळ्याच्या दिवसाची जाणीव होत आहे, त्याच्यामुळे दुपारच्या पारी ताक प्यायला खूप छान वाटतं. शिवजयंती निमित्त आम्ही छावा हा चित्रपट पाहायला जाण्याचा विचार करत होतो, पण आज खरंच खूप गर्दी असणार होती. चित्रपटाचे ट्रेलर आणि छोट्या छोट्या ज्या क्लिप येत आहेत त्यांना पाहून खरंच अशी उत्सुकता झाली आहे मनामध्ये चित्रपट पाहण्याची की सांगूच नका. आम्ही हा चित्रपट नक्कीच पाहायला जाणार आहोत. खरं तर आजपर्यंत मी थिएटरमध्ये जाऊन एकही चित्रपट पाहिला नाही. छावा हा पहिला चित्रपट असेल जो मी थिएटरमध्ये जाऊन पाहणार आहे आणि खास करून मला तो माझ्या मुलीला दाखवायचा आहे कारण ती इयत्ता 4थीमध्ये शिकत आहे आणि तिला शिवाजी महाराजांचा इतिहास आहे आणि आपल्या महाराष्ट्राचा इतिहास हा पण मुलांना दाखवलाच पाहिजे. तुम्ही छावा चित्रपट पाहिला आहे की नाही ते नक्कीच कमेंट करून सांगा. सर्वांनी छान असं जेवण केलं. बाकीचे सर्व आराम करत होते तोपर्यंत मी किचन आवरून घेतलं. चला तर मग आज मी व्हिडिओ इथेच समाप्त करते. आज श्रद्धा जिजाऊ मातांच्या वेशभूषेमध्ये कशी वाटत होती आणि तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. तोपर्यंत जय भवानी, जय शिवराय, जय शंभूराजे.